डास, गांधील माशी आणि मधमाशा असे अनेक प्रकारचे कीटक आपल्याला चावतात. बहुतेकदा त्यांच्या चावण्यामुळे किरकोळ वेदनांव्यतिरिक्त विशेष धोका उद्भवत नाही, पण मधमाशीच्या डंखामुळे कधीकधी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. पीडित व्यक्तीला ॲलर्जी असेल तर मृत्यूसुद्धा होऊ शकतो. आजचा विषय मधमाशीचा डंख आणि त्यावरील प्रथमोपचार. फर्स्ट एड फॉर बी स्टिंग. आपल्या परिसरात आसपास मधमाशा आढळतात. आजूबाजूच्या झाडांवर मधमाशांची पोळी तुम्ही पाहिली असतील. मधमाशा सहसा उगीचच आपल्याला डंख मारत नाहीत. त्यांना धोका जाणवला तर मात्र त्या डंख मारू शकतात. मधमाशीचा डंख वेदनादायक असतो. मधमाशांना डंख मारण्यासाठी नांगी असते. ही काट्यासारखी नांगी मधमाशीच्या पोटाच्या भागाला जोडलेली असते. या नांगीतच विषाची पिशवी असते. मधमाशी डंख मारते तेव्हा ही काटेरी नांगी त्वचेमध्ये अडकते. त्यामुळे डंख मारल्यावर त्यांच्या पोटाचा भाग तुटतो, फाटतो आणि मधमाशी मरते. मधमाशी चावली म्हणजेच तिने डंख मारला तर प्रथमोपचार कसा द्यायचा ते पाहूया. ज्यांना मधमाशी चावली असेल त्यांना सर्वात पहिले सुरक्षित जागी घेऊन जा आणि त्यांना शांत करा, धीर द्या. मधमाशीनंच डंख मारला आहे ना याची खात्री करून घ्या. मधमाशीच्या डंखामुळे खूप वेदना होतात, परंतु तुम्ही घाबरून न जाता डंख मारलेल्या भागाचं निरीक्षण करा. मधमाशीची काटेरी नांगी त्वचेत अडकून राहते आणि ती अशी दिसते. त्यामुळे नांगी आत आहे की नाही हे नीट पहा. नांगी अडकलेली दिसली तर सर्वात आधी ती तिथून बाहेर काढणं आवश्यक आहे. खरवडून, दाबून किंवा नखानं कोरून नांगी बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका किंवा बारीक चिमट्यात पकडून बाहेर ओढण्याचा प्रयत्नही करू नका. अशा चुकीच्या पद्धतींमुळे विष जास्त प्रमाणात शरीरात जाऊ शकतं आणि वेदना वाढू शकतात. नांगी काढण्यासाठी तुम्ही प्लॅस्टिकचं कार्ड म्हणजे एखादं ATM कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरू शकता. तसंच अंगठ्याचं नख किंवा चाकूच्या पात्याचा धार नसलेला भाग यांचाही उपयोग करू शकता. यापैकी जी वस्तू तुम्ही वापराल ती वस्तू अशी तिरकी पकडा. त्या वस्तूची कडा त्वचेला अशा कोनात असली पाहिजे. मग योग्य सावधानी बाळगून नांगीला सावकाश ढकलून बाहेर काढा. नांगी काढून टाकल्यावर तो भाग साबण आणि पाण्याने धुवा. खूप वेदना आणि सूज असेल तर थंड शेक द्या. बर्फ कधीही थेट त्वचेवर लावू नका. मधमाशीच्या विषात आम्लासारखे म्हणजेच ॲसिडचे गुणधर्म असतात. त्यामुळे वेदना आणि जळजळ कमी करण्यासाठी खाण्याचा सोडा आणि थोडं पाणी वापरून दाट लेप बनवा. हा लेप डंख झालेल्या जागी लावा. आराम वाटला नाही तर 15 मिनिटांनी पुन्हा लेप लावा. त्यानंतर वेदना किंवा ॲलर्जी होऊ नये म्हणून लवकरात लवकर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या. डॉक्टरांना न विचारता स्वतःच्या मनाने कोणतंही औषध घेऊ नका. आता एका महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या. काही लोकांना मधमाशीच्या विषाची ॲलर्जी असू शकते. म्हणजेच या विषामुळे त्यांचं शरीर गंभीर प्रतिक्रिया देऊ शकतं. त्याची लक्षणं समजून घ्या. त्या व्यक्तीला बोलताना किंवा श्वास घ्यायला किंचितसा जरी त्रास व्हायला लागला, शरीरावर सूज यायला लागली, मळमळ वाटायला लागली किंवा उलटी झाली, जळजळ किंवा खाज येणारं पुरळ उठलं, चक्कर आली, घाम यायला लागला किंवा अचानक अशक्तपणा वाटायला लागला तर ही सर्व ॲलर्जीची लक्षणं आहेत. ही अतिशय गंभीर आपत्कालीन परिस्थिती आहे. त्यामुळे ताबडतोब ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करा. अशा वेळी व्यक्तीचा श्वास व्यवस्थित चालू आहे की नाही याकडे लक्ष द्या. ॲम्ब्युलन्सची वाट बघत असताना त्या व्यक्तीला आरामदायक स्थिती द्या आणि मदत लवकरच येत आहे असं सांगून धीर द्या.
डंखाबद्दल तुम्हाला खात्रीशीर काही समजले नसल्यास काही न करणेच अधिक सुरक्षित आहे. पण जवळच्या डॉक्टर किंवा हॉस्पिटलला कॉल करून त्यांची मदत घ्या. लक्षात ठेवा, सगळ्या कीटकांचे डंख एकसारखे नसतात. उदाहरणार्थ, मधमाशीची काटेदार नांगी ही गांधील माशी किंवा डासाच्या नांगीपेक्षा वेगळी असते. गांधील माशी आणि डास यांची नांगी त्वचेत अडकून राहत नाही. आणखी एक गोष्ट, गांधील माशीच्या विषाचे गुणधर्म क्षारासारखे म्हणजे अल्कली असतात. त्यावर खाण्याचा सोडा लावणे उपयुक्त ठरणार नाही. सुरक्षा आणि प्रतिबंध उपचारांपेक्षा नेहमीच चांगले. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कीटकांपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो ते पाहूया. उंच गवत किंवा हिरवळीच्या भागात भटकताना पूर्ण हात झाकले जातील असे लांब बाह्यांचे कपडे घाला. पाय सुद्धा पूर्ण झाकले जातील असे कपडे घाला. शक्यतो मोजांमध्ये पॅन्ट किंवा सलवार अशा रीतीने खोचा म्हणजे कोणताही कीटक आत जाऊ शकणार नाही. कोणत्याही कीटकांना उगीच त्रास देऊ नका. मधाच्या पोळ्याशी मस्ती करू नका. मधमाशा स्वतःच्या बचावासाठी झुंडीने हल्ला करू शकतात. खरं तर शेतीसाठी आणि पिकांसाठी मधमाशा अत्यंत उपयोगी आहेत. आता तुमच्यासाठी 2 कामे. पहिले काम, आपल्याला दंश करू शकतात अशा तुमच्या परिसरातील कीटकांची यादी बनवा. तुमच्या मातृभाषेत त्यांना काय म्हणतात या कीटकांबद्दल आणखी माहिती मिळवा. त्यांचा दंश झाल्यास काय त्रास होतो त्याची माहिती मिळवा. जमल्यास त्या कीटकांचे फोटो गोळा करा आणि सर्वांना दाखवा. दुसरे काम, मधमाशी चावल्यावर काय प्रथमोपचार द्यावेत त्याचा रोल प्ले करा आणि शक्य असेल तर व्हिडिओ बनवून सर्वांसोबत शेअर करा. प्रथमोपचार शिका. सावध रहा, सुरक्षित रहा.